नमस्कार, माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण मस्तपैकी रवा पोह्यापासून अशी मऊ लुसलुशीत इडली पाहणार आहोत. तर त्यासाठी साहित्य बघा, मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर इथं तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकताय, त्या वाटीच्याच साह्याने तुम्ही बाकीचं साहित्य घ्या. तरी इथं 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला 5 मिनटासाठी भिजवायचं आहे. कारण आपली झटपट इडली आहे, अगदी कमी वेळात आपली ही इडली होणार आहे. तर हे आता बाजूला सारून ठेवूया आपण. आणि आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. तर इथं मी पोहेसुद्धा पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. तर याच पद्धतीने करा, खूप छान तुमच्या इडल्या होतील. किंवा पोहे भिजत असताना तुम्ही पूर्ण दह्याचा वापर जरी केला तरी चालेल. तर इथे बघा, पोहे आपले छान भिजलेले आहेत. आता ते मिक्सरमधून वाटून काढूया. थोडंसं पाणी घालून आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे पोह्यांची. तर इथं बघा, अशी पेस्ट करून आपल्याला घ्यायची आहे. जवळजवळ आपले पोहे सर्व बारीक करून झालेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला पोहे करायचे आहेत बघा, बारीक करायचे आहेत. अशा पद्धतीने पोहे बारीक करून मग आपल्याला बाकीचा रवा जो आहे त्यातलं सगळं पाणी काढायचं आहे आणि तो रवा मिक्स करायचा आहे आपल्या पोह्यामध्ये. खूप छान इडली होते. आणि त्यासाठी बघा, मी थोडंसंच ताकाचा वापर केलेला आहे. माझ्याकडं ताक शिल्लक होतं, दही कमी होतं, त्यामुळं मी ताकाचाच इथं वापर केलेला आहे. तर ते योग्य प्रमाण आहे आणि त्यामुळं खूप छान माझ्या इडल्या झालेल्या आहेत. त्याच पद्धतीचा वापर करा तुम्ही. किंवा पाण्याऐवजी तुम्ही जास्त ताकाचा वापर करू शकताय. पोहे भिजत घालत असताना सुद्धा तुम्ही ताक वापरू शकताय. तर इथं रवा आणि पोहे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि ते जवळजवळ आता छान मिक्स झालेलं आहे. आणि आपल्याला छोटीशी 1 वाटी, ज्या वाटीने घेतलेलं आहे त्याच्या अर्धी वाटी आपल्यालाच काय करायचं आहे, इथं ताक घालून घ्यायचं आहे. आता माझं खूप छान पीठ तयार झाले बघा, अगदी सैलसर झालेलं आहे. जसं इडलीला असतं त्या पद्धतीनं झालेलं आहे बघा इथं. आणि हा नाश्ता अगदी आयत्या वेळी खूप योग्य आहे बघा. तर 5 मिनटासाठी आपण झाकण बंद करून ठेवूया. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 इनोचं पॅकेट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आयत्या वेळी काय करायचं जर असा प्रश्न पडला असेल तर त्यावेळी नक्की आवर्जून ही इडली करा. अगदी सोपी आहे, झटपट होते, फार वेळ याला लागत नाही आहे. त्यामुळं आता इनो घातलेला इनो आपला सेट होण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करा तिथं आणि नंतर सगळं फेटून घ्या. बघा, आपलं पीठ खूप छान असं फुललेलं आहे आणि इडली करण्यासाठी तयार झालेलं आहे. चला तर मग आता छान अशा इडल्या पाडून घेऊया आपण. ह्या पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे बघा. अगदी जाळीदार अशा आपल्या इडल्या याच्यामध्ये तयार होतात. तर गॅसवरती मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून पाणी गरम होण्यासाठी. तर आता आपण इडली पात्रांना छान असं तेल लावून घेऊया आणि मग त्याच्यावरती पीठ सोडूया. अवघ्या 10 मिनटामध्ये माझ्या ह्या 10 ते 12 मिनटाच्या वेळेत माझ्या या इडल्या झालेल्या आहेत. तुम्हीही करून बघा. आता आपण पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इडली पात्र ठेवायचे आहेत. सर्व साचे घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि 10 मिनटासाठी आपल्याला इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथं टोपण लावून झालेलं आहे बघा. आता इडल्या आपल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. 2-3 मिनटासाठी थंड झाल्यानंतरच मगच आपल्याला इडल्या
काढायच्या आहेत. इडली काढत असताना इथं वाटीमध्ये मी पाणी घेतले आणि त्यात चमचा सोडलेला आहे. चमचा ओला करायचा आहे आणि बाजूनी आपल्याला अलगद अशा इडल्या काढायच्या आहेत. चमचा ओला असल्यामुळे की नाही झटपट आणि एकदम छान अशा इडल्या आपल्या निघतात. इथं बघा मी दाखवते मोडून, बघा किती छान अशा स्पंजी आपल्याला इडल्या झालेल्या आहेत. तर ह्या इडल्या आता काढल्यानंतर खाण्यासाठी चटणी आहे, त्याचा व्हिडिओ मी ह्याच्या आधी टाकलेला आहे बघा, तोही बघून घ्या. झटपट डोशाबरोबर जी चटणी केलेली आहे तीच चटणी मी केलेली आहे. इथंसुद्धा खूप छान अगदी मस्त झालेलं आहे रेसिपी. धन्यवाद.